आपल्याला माहिती आहे का की थंडी वाढली की आपल्या शरीरामधील अग्नी हा दुपटीने वाढतो. म्हणूनच हिवाळा हा ऋतू आपलं आरोग्य सुधारण्यासाठी सर्वात प्रभावी ऋतू आहे. पण हा फायदा मिळण्यासाठी आहार विहाराचे काही नियम पाळणे आवश्यक आहे. आयुर्वेदामध्ये ऋतूप्रमाणे आपल्या आहार विहारामध्ये बदल करणे यालाच ऋतुचर्येचं पालन करणं असं म्हणतात. म्हणजे ऋतुमानानुसार आपला आहार, दिनचर्या आणि जीवनशैलीमध्ये बदल करणे. आणि आपण ऋतुचर्येचे हे नियम न पाळता काही चुकीच्या सवयी ठेवल्या तर सर्दी, खोकला, श्वसनाचे आजार, सायनुसायटिस सारखे त्रास, त्वचेचा कोरडेपणा, सांधेदुखी, वातवृद्धी, अपचन, ऍसिडिटी, वजन वाढ या प्रकारचे व्याधी होण्याची शक्यता वाढते. जसे आपण पावसाळ्यामध्ये जर रेनकोट नाही घातला तर भिजतो, त्याप्रमाणेच हिवाळ्यामध्ये जर आपण आहाराचे, विहाराचे योग्य नियम पाळले नाही तर आपल्या शरीरावर थंडीचा परिणाम जास्त होतो. म्हणूनच आयुर्वेद सांगते ऋतुम अनुसृत्या आहार विहार. ऋतूप्रमाणे आहार विहार बदलला तर आपलं शरीर वर्षभर संतुलित राहते. यासाठी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हिवाळ्यामध्ये आपल्या शरीरामध्ये नेमके कोणते बदल होतात आणि हे लक्षात घेऊन आयुर्वेदानुसार कोणते 11 नियम पाळले तर हिवाळ्याचे दिवस तुमच्या आरोग्यासाठी वरदान ठरू शकतात. नमस्कार, मी डॉक्टर हेमा, आयुर्वेद तज्ज्ञ, योगा कन्सल्टंट आणि गर्भसंस्कार कोच. आपणा सर्वांचंच डॉक्टर हेमा या योग परिवारात मनापासून स्वागत. तर चला सुरुवात करूयात. तर आपण हे सगळं पाहताना 2 भागामध्ये पाहणार आहोत. पहिल्या भागामध्ये आपल्या शरीरामध्ये हिवाळ्यामध्ये नेमके कोणते बदल होतात आणि दुसऱ्या भागात कोणते 11 प्रकारचे बदल आपल्याला करणं गरजेचं आहे. तर हे दोन्ही भाग आपण ह्याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की. हिवाळा सुरू झाला की आपल्या शरीरामध्ये काही गोष्टी अगदी गुपचूप बदलतात आणि आपण जर ते लक्षात घेतलं नाही तर आजारांना दार उघडतं. त्यामुळे हिवाळ्यामध्ये आपल्या शरीरात नेमके असे कोणते 5 बदल होतात ते आपण सुरुवातीला पाहूयात. आता यातला पहिला बदल म्हणजे आपल्या शरीरामधील जाठर अग्नी हा तीव्र होतो. याचं वर्णन ग्रंथामध्ये हिमांते अग्नी अधिको भवती या पद्धतीने केलेलं आहे. हिवाळ्यामध्ये सूर्यकिरण कमी असतात, त्यामुळे आपली त्वचा ही थंड होते. याचा परिणाम म्हणून आपलं शरीर स्वतःची उष्णता हे आतून वाढवते. त्यामुळे आपली डायजेस्टिव्ह फायर म्हणजेच आपला जाठर अग्नी हा खूप जास्त प्रमाणात वाढतो आणि यामुळे आपल्याला भूक जास्त लागते. जर या तीव्र अग्नीला योग्य असं इंधन मिळालं तर आपलं शरीर हे बलवान होते. पण जर आपण या काळामध्ये चुकीचा आहार घेतला तर हा अग्नी आपलं शरीर जाळतो. म्हणजेच हा अग्नी आपल्या शरीरामध्ये इन्फ्लेमेशन म्हणजे सूज, ऍसिडिटी आणि वेगवेगळे इन्फेक्शन्स वाढवतो. आता बदल नंबर 2, आपल्या शरीरामधील वात वाढतो. थंडी आणि कोरडे वातावरण यामुळे आपल्या शरीरामध्ये सांधेदुखी, त्वचा कोरडी होणे आणि अँक्झायटी वाढते. आता बदल नंबर 3, आपल्या शरीरात कफ साठण्याची प्रवृत्ती वाढायला लागते. वाढलेल्या थंडीमुळे नाक, घसा, फुफ्फुसे या ठिकाणी कफ साचतो. म्हणूनच गरम आणि पचनात सोपा असा आहार आवश्यक आहे. आता बदल नंबर 4, आपल्या शरीरामधील उष्णता ही आतमध्ये ओढली जाते. यामुळे आपलं ब्लड सर्क्युलेशन कमी होऊन बीपी, हृदयाचे त्रास वाढू शकतात. आता बदल नंबर 5, नाडीशास्त्रानुसार पिंगला नाडी ही अधिक सक्रिय होते. पिंगला नाडी ही आपल्या शरीरामधील उष्णता वाढणे, मेटाबॉलिझम वाढवणे याच्याशी निगडीत कार्य करते. त्यामुळे ही नाडी सक्रिय झाल्यामुळे आपल्या शरीराचं मेटाबॉलिझम सुधारते आणि म्हणूनच जर या काळात आपण योग्य आहार घेतला तर आपलं आरोग्य सुधारण्यासाठी निश्चितच आपल्याला मदत होते. आताच आपण हे 5 प्रकारचे बदल समजावून घेतलेत. जर ह्या बदलांना समजून आपण योग्य प्रकारचा आहार विहारचं पालन केलं तर निश्चितच आपल्याला उत्तम आरोग्य मिळायला मदत होते. तर आपलं उत्तम आरोग्य मिळण्यासाठी आता आपल्या आहारामध्ये आणि विहारामध्ये कोणते 11 प्रकारचे बदल करणं आवश्यक आहे ते आपण आता थोडक्यात पाहूया. यातला आहारात जो काही बदल करायचा आहे त्यातला पहिला बदल म्हणजे सकाळच्या वेळी उषपान करावे. याचाच अर्थ सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्याचं प्राशन करावं. आता हे किती प्रमाणात करायचं तर साधारणतः 250 ml ते 400 ml इतका प्रमाणामध्ये हे कोमट पाणी आपण सकाळी उठल्यानंतर दात घासण्यापूर्वीच करावे. हे सेवन का करायचं? कारण रात्रभर आपल्या शरीरामध्ये आम नावाची काही विषद्रव्य जमा झालेली असतात. हे बाहेर टाकण्यासाठी हे उषपान आपल्याला मदत करते. त्याचबरोबर ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे त्यांच्यासाठी देखील हे उषपान खूप फायदेशीर ठरतं आणि आपल्या आतड्यांना देखील उषपानामुळे
उष्णता मिळायला मदत होते. आहारामध्ये बदल करताना दुसरा बदल म्हणजे सकाळच्या वेळेला हेवी ब्रेकफास्ट करणं, म्हणजे तो पण पोषण मूल्याने युक्त असा ब्रेकफास्ट करणं इथे गरजेचं आहे. तर हा हेवी ब्रेकफास्ट सकाळी का बरं घ्यायचा असतो? तर हा हेमंत काळ असल्यामुळे या काळामध्ये सकाळच्या वेळेला आपला अग्नी हा खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेला असतो. त्यामुळे सकाळच्या 8 ते 9 या वेळेमध्येच आपण हा ब्रेकफास्ट घेणं उचित ठरणार आहे. आता हा ब्रेकफास्ट घेताना यामध्ये काय काय घ्यावं? तर आपण यामध्ये बाजरी, ज्वारी यांची मिलेट खिचडी बनवून तुपासोबत खाऊ शकतो. तसेच मुगाच्या डाळीची उसळ बनवून ती देखील आपण सकाळच्या न्याहारीमध्ये घेऊ शकतो. त्याच्यासोबतच आपण गुळ आणि तुपाचं सेवन केलं तरी ते देखील उत्तम राहणार आहे. त्याचबरोबर नाचणीची पेज किंवा तिळगुळाची पोळी, तसेच मूग आणि शेवयांचा उपमा हे सगळं घेताना तुपासोबत घ्यावं. आता बदल नंबर 3, चरक संहितेनुसार हिवाळ्यामध्ये तूप आणि तेल यांचं प्रमाण हे रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये वाढवावे. तर हे वाढवणं का बरं गरजेचं आहे? कारण या काळामध्ये जो काही वाढलेला वातदोष आहे तो शांत करण्यासाठी, आपल्या त्वचेचं आरोग्य सुधारून आपली त्वचा नितळ ठेवण्यासाठी, तसेच आपलं पचन सुधारण्यासाठी तूप आणि तेलाचं सेवन करणं हे अतिशय गरजेचं आहे. तर तुपाचं सेवन करताना 1 ते 2 चमचे तूप हे दररोजच्या आहारामध्ये आपण सेवन करावं. आणि भाज्या करताना देखील 1 ते 2 टेबलस्पून तेल इतकं प्रमाणामध्ये तेलाचा वापर करावा. आता आहारामधलाच बदल नंबर 4 म्हणजे हिवाळ्यामध्ये काही विशिष्ट पदार्थांचं सेवन करणं आपल्या आरोग्यासाठी अतिशय हितकर आहे. तर हे पदार्थ म्हणजे तीळ, अळशी, बदाम, खजूर, दूध, वेगवेगळ्या प्रकारचे सूप, तूप, काही उबदार मसाले जसं की दालचिनी, सुंठ किंवा आल्याचा वापर देखील आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वाढवावा. कारण हे पदार्थ आपल्या शरीराला उष्णता व बल देण्याचं काम करतात. तर आपल्या आहारामधीलच बदल नंबर 5 म्हणजे आपल्या दुपारच्या जेवणामध्ये उष्ण आणि पोषक पदार्थांचा समावेश करावा. तर दुपारच्या जेवणामध्ये आपण नेमकं काय घ्यावं? तर हिवाळ्यामध्ये बाजरीची भाकरी, वरण भात, तूप, मेथी, शेपू, पालक, बीट यासारख्या भाज्यांचा समावेश आपल्या आहारामध्ये करावा. तसेच यासोबत भाज्यांपासून बनवलेले काही सूप देखील आपल्या आहारामध्ये घ्यावेत. हे सगळे पदार्थ आपल्या शरीरामधील जे काही सप्तधातू आहेत त्यांची वृद्धी करण्यासाठी अतिशय उपयोगी ठरतात. म्हणजे आपण बाजरीची भाकरी, मूग डाळीची आमटी, कोबी, गाजर किंवा डाळ भात, तूप, वाफवलेल्या भाज्या, तर असं वेगवेगळ्या प्रकारचं कॉम्बिनेशन करून दुपारच्या जेवणामध्ये आपण हा आहार घेऊ शकतो. आता पुढचा आहारामधीलच बदल नंबर 6 म्हणजे सायंकाळी अति थंड पदार्थ टाळा. कारण संध्याकाळी आपला अग्नी हा मंद असतो. थंड दूध, दही, फ्रीजचे पदार्थ हे आपला कफ वाढवतात. तर याला पर्याय म्हणून आपण गरम सूप किंवा दूध आणि हळद यांचा काढा, पातळ खिचडी किंवा भाजलेलं मक्याचं कणीस याचा समावेश आपल्या आहारामध्ये करू शकतो. आता पुढचा बदल नंबर 7 म्हणजे रात्री हलके आणि पचायला सोपे जेवण करावं. कारण रात्रीच्या वेळेला आपल्या शरीरामधील वात वाढलेला असतो आणि याच काळात जर आपण जड अन्नाचं सेवन केलं तर हे अन्न आपल्या शरीरामध्ये गॅसेस वाढणं आणि याचा परिणाम म्हणून पचन बिघडण्यासाठी कारणीभूत ठरतं. तर रात्रीच्या जेवणामध्ये देखील आपण वेगवेगळ्या भाज्यांचे सूप किंवा नाचणीची पेज, दूध हळदीचा काढा, अगदी भूक असेल तर 2 खजूर, तर या प्रकारचा आहार रात्रीच्या वेळेला आपण घ्यावा. आता रात्रीचं जेवण घेताना देखील ते रात्री 7:30च्या अगोदर घ्यावं. आतापर्यंत आपण हे काही 7 बदल पाहिलेत ते सगळे आहाराशी निगडित होते. आता पुढचे बदल जे काय आहेत ते आपल्या जीवनशैली आणि विहाराशी निगडित आहेत. तर पुढचा बदल नंबर 8 म्हणजे तर रोज 10 मिनिटं अभ्यंग करावं. याचा अर्थ गरम तेलाने आपल्या शरीराला मालिश करावी. शिशिरे स्नेह सेवनात असं अष्टांग हृदयामध्ये वर्णन केलेलं आहे. म्हणजे शिशिर ऋतूमध्ये स्नेहन करणं आवश्यक आहे. आता हे स्नेहन केल्यामुळे आपले सांधे मोकळे व्हायला मदत होते, आपल्या त्वचेमधील कोरडेपणा कमी होतो आणि त्याचबरोबर आपली झोप सुधारण्यासाठी देखील हे स्नेहन आपल्याला खूप मदत करतं. आता हे अभ्यंग करण्यासाठी कोणतं तेल वापरायचं? तर आपल्या शरीरावर अभ्यंगासाठी जे काही बाह्य स्नेहन करायचे त्यासाठी तिळ तेल हे अत्यंत उत्तम तेल आहे आणि ह्या तेलाचा वापर करताना देखील हे तेल हलकं कोमट करून त्यानंतरच ह्या तेलाच्या सहाय्याने 10 मिनिटं किमान आपल्या शरीरावर अभ्यंग करावे. तसेच आपल्याला दररोज अभ्यंग करणं शक्य होत नसल्यास आपण आठवड्यातून 3 दिवस जरी अभ्यंग केला तरी चालणार. आता या विहारामधीलच पुढचा बदल नंबर 9 म्हणजे दररोज मध्यम स्वरूपाचा व्यायाम किंवा योग करावा. कारण हिवाळ्यामध्ये आपली सूर्यनाडी ही सक्रिय झालेली असते. त्यामुळे या काळामध्ये
उष्णता वाढवणारा योग करणे हे सर्वोत्तम राहील. आता हा योग किंवा हा व्यायाम करताना आपण यामध्ये 6 ते 12 सूर्यनमस्कार करणे, कटीचक्रासन, वीरभद्रासन, ताडासन किंवा वॉर्मअप एक्झरसाइज, प्राणायाम करताना भस्त्रिका, उज्जाई, कपालभाती यासारख्या प्राणायामांचा अंतर्भाव करणे. या क्रिया केल्यामुळे आपल्या ज्या काही नाड्या आहेत त्या स्वच्छ होऊन आपल्या शरीराला संतुलित ठेवण्याचं काम करतात. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण हिवाळ्याच्या काळामध्ये कमीत कमी 20 ते 30 मिनिटाचा वेळ आपल्या स्वतःसाठी काढावा. आता पुढचा बदल नंबर 10 म्हणजे सूर्यप्रकाशामध्ये 20 ते 30 मिनिटासाठी बसणे. यालाच आपण सूर्यस्नान करणे असं देखील म्हणू शकतो. कारण हिवाळ्यामध्ये सूर्याची किरणं ही कमी असतात, त्यामुळे आपल्या हाडांवरती याचा परिणाम होऊ शकतो. आपली हाडे त्यामुळे दुर्बल होऊ शकतात, कारण ऊन हे आपली प्राणशक्ती वाढवण्याचं काम करते. त्यामुळे आपल्या शरीरामधील व्हिटॅमिन डी आणि अग्नीचं संवर्धन होण्यासाठी आपण सकाळच्या 8:30 ते 11च्या दरम्यानच्या उन्हामध्ये बसणं आपल्या उत्तम आरोग्यासाठी आवश्यक आहे. आता पुढचा बदल नंबर 11 म्हणजे नियमित 7 ते 8 तास झोप घेणं अत्यंत आवश्यक आहे. झोप घेताना देखील रात्रीचं जागरण टाळून ही झोप आपल्याला घेणं गरजेचं आहे. कारण रात्रीच्या वेळेसच आपलं शरीर ही आपली उष्णता टिकवण्याचं काम करतं आणि झोपेची कमतरता ही आपलं वजन वाढणे, आपल्या शरीरामधील रोगप्रतिकार शक्ती कमी करणे यासाठी कारणीभूत ठरते. आयुर्वेदानुसार रात्रीचं जागरण हे आपल्या शरीरातील वात वाढवते. त्यामुळे झोपताना कधी झोपायला पाहिजे हा प्रश्न जर आपल्याला पडला असेल तर रात्री 10 ते 10:30 पर्यंत झोपणं हे आपल्या प्रकृतीसाठी आदर्श आहे. तर हिवाळा हा आपल्या आरोग्याचा पाया मजबूत करण्यासाठी अतिशय उत्तम असा ऋतू आहे. जर आपण हे 11 नियम पाळले तर आपल्या शरीराला अग्नी, वात आणि कफ यांचं एक परिपूर्ण संतुलन मिळते आणि अनेक व्याधी होण्यापासून आपलं शरीर हे सुरक्षित राहते. त्यामुळे हिवाळा हा ऋतू हा फक्त थंडीचा नाही, तर हा आपला आरोग्य निर्माण करणारा असा एक ऋतू आहे. त्यामुळे आपण देखील हे सांगितलेले 11 नियम पाळून आपल्या आरोग्याची प्राप्ती करून घ्या. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि ही माहिती आपल्याला जर इतरांना शेअर करायची असेल तर हा व्हिडिओ आपण शेअर देखील करू शकता. आणि हो, आपण अजूनही या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि या व्यतिरिक्त देखील आपल्याला वेगवेगळे कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील हे मला कमेंट करून नक्कीच कळवा. आपण आपला अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून खूप खूप आभार. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि आरोग्यपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मी सांगितलेल्या ऋतुचर्येमधील नियमांचं पालन करा आणि स्वस्थ रहा. धन्यवाद.